नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विट्यात श्री चौंडेश्वरी देवीच्या मंदिरात दिनांक 3 जानेवारीपासून शाकंभरी महोत्सवात सुरुवात झाली असून भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। समस्त विटेकरांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंभरी महोत्सव खूप मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो। रौप्य महोत्सव साजरा केलेल्या श्री चौंडेश्वरी देवीच्या मंदिरात सकाळच्या वेळेत सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण केलं जातं। दुपारी 3 ते 4:30 दुर्गा सप्तशती पाठ वाचन व 4:30 ते 5:30 या वेळेत भजनी मंडळाच्या वतीने भजन कीर्तन केलं जातं। तर सायंकाळी 5:30 ते 8 या वेळेत महाराष्ट्रातील ख्यातनाम कलाकारांना पाचारण करून विविध समाज प्रबोधन व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। या सर्वच कार्यक्रमांना विटेकर महिला पुरुष अबाल वृद्धांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत असतो। चालू वर्षी दिनांक 3 जानेवारी 2025 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत हा महोत्सव साजरा होत असून पारायण व धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबरीने रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 5वी ते 10वीच्या शालेय विद्यार्थी व खुल्या गटासाठी चित्रकला स्पर्धा व श्री स्वामी समर्थ केंद्र विटाच्या वतीने मंदिरात शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले। मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत रक्तदान शिबिर, तर सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू, पाकक्रिया सादरीकरण व बाल चमूंसाठी फनी गेमचे आयोजन करण्यात आले। बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर संजय कळमकर यांचे जगण्यातील आनंदाच्या वाटा या व्याख्यानाचा कार्यक्रम, गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर यांचे संकटे त्यांच्याच वाट्याला येतात हे व्याख्यान, शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी इंडियन आयडॉल फेम राहुल खरे छत्रपती संभाजीनगर यांची भक्ती संध्या ही भावभक्ती गीतांची सुरेल मैफिल, शनिवार दिनांक 11 जानेवारीला राज्यस्तरीय कीर्तीच्या युवा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचा बहारदार कीर्तनाचा कार्यक्रम, तर रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी महेश हिरेमठ दिग्दर्शित जय जय महाराष्ट्र माझा हा तब्बल 55 कलाकारांचा महाराष्ट्राची संस्कृती परंपरावर आधारित भूपाळी पासून शिवराज्याभिषेकापर्यंतची भव्य गाथा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी पौष पौर्णिमा असून त्या दिवशी सायंकाळी श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीची भव्य शोभायात्रा विटा शहरातून काढण्यात येणार आहे। तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विटा देवांग समाजाच्या वतीने करण्यात आले। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।